मध्ये बलूच आर्मीने जो आहे तो हल्ला केलेला आहे। तर कराची पोर्टवरती नौदलाने हल्ला केलाय। चौफेर घेराबंदी आपण पाकिस्तानची समजून घेऊयात। पीओके मध्ये थलसेनेने उत्तर दिलेलं आहे, तर लाहोर मध्ये वायुसेनेने हल्ला केलाय। तर बलूच आर्मीने देखील पाकिस्तानला घेरलंय। तर कराची पोर्ट मध्ये नौदलाचा हल्ला पाहतो आहोत। तर ही सध्याची सगळी परिस्थिती जी आहे ती पाकिस्तानची पाहायला मिळते। कशा पद्धतीने चौफेररित्या पाकिस्तान घेरला गेलेला आहे। जो पाकिस्तान आपल्या भूमीवरती दहशतवाद्यांना पोहोचत होता। भारतामध्ये अनेक हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता। ज्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आपल्या धर्तीवरती थारा दिलेलं होतं, आता भारतानं पाकिस्तानला पाकिस्तानची जागा दाखवली आहे आणि चारही बाजूने या पाकिस्तानला भारतानं घेरलंय। लाहोरमध्ये वायुसेनेचा हल्ला पाहायला मिळतोय, तर पीओके मध्ये तलसेनेचं उत्तर जे आहे ते पाहायला मिळतंय। तर बलूच आर्मीने देखील पाकिस्तानवर हल्ला चढवलाय। तर कराची पोर्टवरती नौदलानं हल्ला जो आहे तो केलेला आहे। भारतानं पाकिस्तानची संपूर्णपणे नाकाबंदी केली असं पाहायला मिळतंय। पाकिस्तानला चारही बाजूनी घेरलेला आहे भारतानं। कराची पोर्टवरती नौदलानं हल्ला केलाय। तर जल थल आकाशामधून जो आहे ते पाकिस्तानला भारतानं पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। त्याच्यावरती हल्ला बोल केलाय। भारताचं हे संपूर्ण पाकिस्तानवरती भारत जो आहे तो एखाद्या वादळासारखा कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। तर आताच्या घडीची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतो आहोत। भारतानं पाकचे शेकडो ड्रोन जे आहेत ते जमीनदोस्त केलेले आहेत। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। जवळपास 52हून जास्त मिसाइल्स भारतानं पाडल्यात। पाकिस्तानचे सारे मनसुबे भारतानं उधळलेत। ही महत्त्वाची आपण जी आहे ती दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे S-400 पाकचे जे ड्रोन आपल्या भारतामध्ये दाखल झालेले होते त्याला भारतानं नेस्तनाबूत केलेलं आहे। तर एकाच वेळी 36 लक्ष भेदणारी S-400 ही सिस्टीम कशी काम करते ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतो आहोत। S-400 पाकचे ड्रोन उद्ध्वस्त करतानाची ही दृश्य जी आहेत ती रात्रीची आपण पाहतो आहोत। तर दुसऱ्या बाजूला एकाच वेळी 36 लक्ष भेदणारी S-400 जी भारताचं सुदर्शन यंत्रणा म्हणून ओळखली जाते ती यंत्रणा आपण पाहतो आहोत। एकाच वेळी 36 लक्ष भेदणारी ही S-400 अक्षरशः सेकंदापेक्षा पण कमी वेळेत S-400